जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शेवाला. मी शिक्षणाचं सांगते. आपल्याला शिक्षणाची गरज आहे. 4 किंवा 5% आपली प्रगतीला टँक होणार नाही. आपल्या तळागळात मातीत अजून आपण बॅनडातच आहेत. ह्याच्यासाठी तळतळ चालली. मला काय घेणं नाही तुम्ही किती टक्के आरक्षण घ्या किंवा काय करा. मी कधीच माझ्या पप्पाच्या, माझ्या बाबासाहेबासाठी रोडात कधीच उतरणार नाही. भले मग मला उपासमारीचे माझे दिवस येईल. मी आता समाधानी आहे की मला स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळं. आणि झालं शिक्षणाचं ते तुला होडं पडलेलं आहे, मला नाही. मला कुठं असे मोठमोठे इव्हेंट लॉन्च करायचे, मोठमोठे कार्यक्रम जाऊन लॉन्च करायचे, तर सांगायचे लोकांना तारीख वार मुद्दे मांडायचे. मला जसा साधा माझा भीम कळतो तसाच मी साधा मांडन. माझ्यासारखे कम से कम 4 अडाणी बाया तरी ह्या गोष्टी शिकून घेताल की बाई सांगायला लागली काहीतरी. साड्या कशा मन लावून ऐकत येते, एखादी तरी ऐकल माझी. ही बाबासाहेबाबद्दल बोलते, इकडे काहीतरी सांगते. आपल्या बाया बघ ना कशा, आपल्या समाजातल्या अशा गोळा होऊन साड्या बिड्या ऐकायला, एकमेकीचं घर फोडायला, एकमेकीचं जितकं होईल तितकं घराची उद्ध्वस्ती करायला कसे लोक एका जागेवर येऊन बसतात. तशाच एखाद्या माझ्या विचाराच्या मला भेटतील हे वगैरे चांगलं सांगायला लागली. आणि झाला प्रश्न माझ्या टिकलीवर ध्यान, माझ्या घरातल्या फोटोवर ध्यान, मी कशात राहते याच्या ध्यान. अरे काय सांगते याच्यावर ध्यान द्या. पिल्ले हो, पिल्लेच आहात तुम्ही. पिल्ले कशामुळं, जर हुशार असतात ना तर बाबासाहेबावर टीकाच केली नसती ना तुम्ही. तर मला कळालं असतं की बाईला झाडू काढलाय आणि प्रश्न कसा विचारू. खरं आहे का नाही. मी नाही बाबा विचारणार, रोडावर तर कधीच उतरणार नाही, आत्म्यातून सांगते. आणि टिकली ह्याच्यामुळं लावते, शिवाजी महाराज राजा रयतेचा, आणि ह्या राजाला माझा बाप मानतो, माझा भीमबा मानतो. मग त्याची ही चंद्रकोर आहे. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे तुझ्यासाठी, तू नको ताण घेत जाऊ. समाजाच्या साठी तुझं रक्त वाहू दे, अरे समाजाच्या साठी तुझं रक्त वाहू दे, अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे. समाजाच्या साठी तुझं रक्त वाहू दे, अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे. भीम पाहू दे, मला भीम पाहू दे, मला भीम पाहू दे. अरे समाजाच्या कपड्याकडे टिकल्याकडे लक्ष देऊ नका, काय सांगते याच्याकडे लक्ष द्या. जय भीम.